राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ मच्छी मार्केट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी कचरा विल्हेवाटीची मशीन बसवल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छी विक्रेत्यांसह बाजारात येणाऱ्या ग्राहकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. क्रश केलेले वेस्टेज जागेवरच पडून राहत असल्याने किडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप मंदार शिरसाट यांनी केला आहे. निश्चितच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी कचरा डम्पिंग ग्राउंडला मी भेट दिली होती आणि कुडाळ शहरातला एक नगरसेवक म्हणून माझी पण जबाबदारी आहे की कुडाळ शहरातला कचरा हा व्यवस्थित पद्धतीचं विघटन झालं पाहिजे. आणि ते विघटन होत असताना कुडाळ शहरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या कचऱ्याच्या विघटनाचा वास किंवा कोणताही त्रास होता कामा नये. आणि निश्चितच आज या ठिकाणी हे 2 दिवस झाले कचऱ्याचं या ठिकाणी विघटनाचं काम नगरपालिकेमार्फत चालू झालं. आणि त्यानंतर इथे राहणाऱ्या 15 ते 20 स्थानिक लोकांनी मला फोन केला की इथल्या त्रासामुळे आम्हाला जेवता पण येत नाही आणि इतका गंभीर समस्या असल्यानंतर मी आणि अमरसेन सावंत आम्ही या ठिकाणी आलो. तर परिस्थिती पाहाल तर या ठिकाणी आपण एक 10 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही. तर ही लोक 24 तास या ठिकाणी कसे राहतात हा देखील प्रश्न आहे. आणि निश्चितच या ठिकाणी मी नगरपालिकेच्या इन्स्पेक्टरना बोलवलं, स्वच्छता इन्स्पेक्टर नाटेकर यांना बोलवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की ह्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे आणि ज्याच्यामुळे या लोकांना त्रास होतोय. निश्चितच या ठिकाणी या कचऱ्याचं व्यवस्थित विघटन व्हावं अशा मी त्यांना सक्त सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि लोकांना या ठिकाणी कोणत्याही पान बाजारातील असतील आणि मच्छी मार्केटातील असतील आणि या मच्छी मार्केटमध्ये आमच्या नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी देखील या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांना देखील त्रास होता का म्हणे अशा मी सक्त सूचना स्वच्छता इन्स्पेक्टर नाटेकर यांना दिलेल्या. आज सकाळी 8-8:30च्या दरम्यान मी मार्केटमध्ये आलो. त्यावेळी इथल्या मच्छी मार्केटमधल्या लोकांनी मला सांगितलं की या ठिकाणी ह्या प्रोजेक्टचा आपल्याला वास येतोय आणि ही लोक आल्यानंतर ब्लिचिंग पावडर किंवा कुठली तरी पावडर मारतात. थोडा वेळ तो वास थांबतो, परंतु नंतर हा वास सुरू होतो. तर इथले स्थानिक नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या मी कानावर घातलं आणि मंदार म्हणाला आपण जाऊन हा जी काय ती पाहणी करू येऊ. त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी अत्यंत अगदी घाण असा वास येतो आहे. काही लोकांना काम करायची सवय आहे, त्यांना त्याचं काही जाणवत नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी जेवण करताना सुद्धा त्रास होतो आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. दुसऱ्या यांचं जे खत तयार होणार त्याचं गोडाऊन बाजूला आहे, ते सुद्धा गोडाऊन बघितलं. पूर्णपणे गोडाऊनला गळती आहे आणि हे खत ठेवल्यानंतर गोडाऊनमध्ये गळती झाल्यानंतर त्या खतांना ते अजून कुजण्याची प्रक्रिया वाढणार आहे, त्याला जीवाणू पडणार आहेत आणि वेगळे वास येणार आहे. या ठिकाणी मार्केटचं म्हटलं तर मार्केटचा सुद्धा वास मी भैरवाडीमध्ये राहतो, भैरवाडीपर्यंत जातो, परंतु पावसामध्ये 1-2 दिवस असतो, नंतर तो जातो. त्यामुळे तेवढा काही त्रास होत नाही. मात्र हे नेहमी या ठिकाणी हा प्रोजेक्ट असेल तर हा वास असाच चालू राहणार, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी पोलिसांची मर्यादा असायला हवी. घरं मार्केट हे त्यापासून थोडं लांब असायला पाहिजे. ज्या ठिकाणी एका बाजूला कुठेतरी नगरपालिकेने जागा घेऊन हा प्रोजेक्ट उभारला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट चांगला आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी बनवला पाहिजे होता. एवढं मी सांगतो. नियोजन आम्ही आता लिहिलेलं आहे, प्रत्येकाची मी सही वगैरे घेतलेली आहे. हे जे आमच्या आजूबाजूला राहतात त्यांना पूर्ण ह्या वासाचा त्रास येतो त्यांच्यामुळे त्यांना प्रत्येक टायमात त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आता आलेली आहे. दुसरी गोष्ट आमच्या शेजारीला आता जे मिस्त्री, ते मिस्त्रींना जेवायला सुद्धा जमत नाही त्या घाणीमुळे आणि ते रोज अन्न आपलं टाकून देतात. आणि पूर्ण जितके माझे दुकानदार आहेत, मच्छी मार्केट आहेत, त्यांना पूर्ण त्रास होतो ह्या वासांचा. गिरायक सुद्धा आता ते सुद्धा कंप्लेंट करत जातात का इथे हे वासाचं मशीन जे चालू केलात जे काही खाद्याची ती बंद करायची आहे. आम्हाला हे वासान सण होत नाही, जेवायला पण होत नाही. सगळं एवढं आम्ही जेवण टाकून द्यायला लागला माहिती आहे. तेव्हा झोप पण येत नाही आम्हाला रात्रीचं, एवढा वास येतोय. कुडाळ नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात उभाटा गटाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मच्छी मार्केट परिसरात बसवण्यात आलेल्या कचरा विल्हेवाट मशीनमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मशीन अन्यत्र हलवावी किंवा तात्काळ बंद करावी अशी मागणी मंदार शिरसाट, अमरसेन सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.